हाय गाईज, तुम्हाला पण नवरात्रीचा उपवास आहे. तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ खाऊ थकलेले आहे. तर चला मग बघूया आपण छान अशी साबुदाण्याची नवीन रेसिपी, आलू साबुदाणा पराठा. इथं तुम्ही बघू शकता मी साबुदाणा 1 वाटी साबुदाणा घेऊन तो छान भाजलेला आहे. त्यामध्ये भगर घेतलेला आहे, ते दोन्हीही बारीक करून घेतलेले, छान गाळून घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे आणि छान आलू उकळून घेतलेला आहे. तो छान बारीक किसलेला आहे मी. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी. त्याचा छान उंडा करून घ्यायचा होता मला. थोडा आलू कमी पडल्यामुळे मी त्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलेलं आहे. असा छान तयार केलेला आहे. तुम्हाला कधी उसळ खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास होतो पोट दुखण्याचा किंवा मग मळमळ होतो, अशा पद्धतीने तुम्ही असं काही तुम्ही नवीन करून बघा. तुम्हाला एकदा जर करून बघितलं तर तुम्हाला परत परत करण्याची इच्छा होणार. मी अशा पद्धतीने उंडा भिजून थोड्या वेळसाठी मुरू दिलेलं आहे. त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आलू टाकलेला आहे. तो छान मिक्स करून घेतलेला आहे. यासोबत तुम्ही शेंगदाणा खोबऱ्याची चटणीसुद्धा घेऊ दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्ही इथं बघू शकता मी असं पोळी तयार करण्यासाठी घोळण घेतलेलं आहे. घोळण आहे माझा साबुदाणा भगरचा. तुम्हाला वाटणार की गव्हाचं घोळण घेतलेलं आहे. नाही, इथं मी पोळी छान लाटून घेतलेली आहे. माझा गोल आकार आला नाही, त्यामुळे मी एका प्लेटचा आकार घेतलेला आहे छान अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी तव्यावरती तेल टाकून ते छान असं भाजून घेतलेली आहे, पोळी शेकून घेतलेली आहे छान, जे एकदम सॉफ्ट आणि छान टेस्टी होत आहे. तुम्ही हे करून बघा. तुम्हाला खाण्याची इच्छा होणार आहे. परत परत तुम्हाला करा वाटणार. माझ्या घरी माझ्या मुलींनासुद्धा खूप आवडलेली आहे. मला तर खूप करण्याचं म्हणतात. माझ्या घरी मी अशी पद्धतीने नवीन नवीन काही रेसिपी करत असते, जे सर्वांना खाण्याची इच्छा होते. व उपवासाच्या वेळेस आपण हर वेळेस साबुदाणा खिचडी करत राहतो. अशा पद्धतीने ते छान झालेले आहेत. तुम्ही करून बघा. हे बघू शकता तुम्ही कशी सॉफ्ट आणि लुसलुशीत झालेली आहे. मी एक वेळा केलेली आहे, आज पहिल्यांदा केली. माझ्या सासूबाईला खूप आवडली, माझ्या मुलींना खूप आवडलेली आहे. आय होप तुम्हाला पण सुद्धा आवडणार ही. तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा. नक्की तुम्हाला खाण्याची इच्छा होणार आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करणं विसरू नका. ओके, बाय.